नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. सारंग आणि ओवी आता शाळेत जायला निघालेली असतात. मागून सारंग सारंग असा आवाज येतो. सारंग म्हणतो, आता इच्छा काय? अरे सारंग, हा वहिनी बोला की. का आता पळतच आलेली असते शुभ्राला घेऊन. तुझ्या गाडीत नेशील का प्लीज? तुझी गाडी घेऊन मीटिंगला चालले आणि माझी गाडी सिंगला, त्यामुळे आम्हाला गाडीच नाहीये. बसा बसा चला. सारंग सोबत मोनिका सगळे चाललेले असतात. का अगदी पळतच आलेली असते. शुभ्रा मोनिका बसतात आणि पुढे बसलेली असते ती ओवी सारंगच्या जवळ. शाळेचा पहिला दिवस असतो, त्यामुळे आता हे सगळे चाललेले असतात. आता गाडी स्टार्ट करणार तेच लगेच मोनिका म्हणते, अरे देवा, ओरिजिनल डॉक्युमेंट, मेडिकल सर्टिफिकेट वगैरे सगळे डॉक्युमेंट घरातच विसरले. ती पिशवी घरातच राहिलेली. सारंग, तो या घेऊन डॉक्युमेंट, थांबतोय मी. कर, शुभ्रा आणि ओवीला घेऊन पुढे हो, मी नंतर येते सगळे डॉक्युमेंट वगैरे घेऊन. करते आणि मग डायरेक्ट शाळेत येते. तुझा यांना पुढे घेऊन. ती नाही मम्मा, तू नाही तर मी नाही जाणार. नाही मम्मा, नाही तर मी पण नाही जाणार. शुभ्रा आता हट्ट करत असते. ना बाळा, असं करायचं नाही, येते लगेच मी. काका ओवी सोबत जा आणि मज्जा कर, मी आलेच बघ. ते शुभ्रा रडू नको, आपण दोघी धम्माल करूया. सारंग शुभ्राला म्हणतो, तुला चॉकलेट पण घेऊन देतो, चालेल का? शुभ्रा सारखाच बोबडं बोललेलं असतो सारंग. मग म्हणते शुभ्रा, हो हो चालेल, घेऊन दे मला चॉकलेट. बरं, नाटक करून मोनिका गाडीच्या खाली उतरलेली असते आणि शुभ्रा सुद्धा शाळेला गेलेली असते. राजकुमार सुद्धा तिलोत्तमाच्या सोबत काढून देणार असते आणि मोनिका आता मोनिकाचं काम करायला तयार झालेली असते. बरोबर बाहेरच्या बाहेर पळून गेलेली असते. राजकुमार आता तयार होतो आणि खालीच येत असतो. तो मला पकडलेला असतो. राजकुमार, काय गाई, बोल ना. काय गायला एवढं घाई नाही? अगं पुण्याच्या बाहेर चाललोय, इमर्जन्सी, उशीर होणार रात्री यायला वगैरे, थांबू नका, खूपच उशीर होईल. तुझं काम आहे, मला जायलाच लागतंय आज. ऐक ना जरा, मी काय सांगतेय राजकुमार, करतोय ना ती पुढे ढकल, पण ती माझ्या बरोबर येणं फार गरजेचं. मी जायचं आणि खूप महत्वाची बोर्ड मीटिंग आहे. नाही मी नाही येऊ शकत आई. कोणी काय येणार? तिने कालच सांगितलंय. येणार नाही, तिनेच मला सांगितलं ना. शुभ्राच्या शाळेत गेलीये ती, पहिला दिवस आहे आज. सांगितलं की राजकुमारला घेऊन जा, मला शाळेत जायचंय. पहिला दिवस आहे, वेळ लागणार ना तिथे. पॅरेंटच्या फॉर्मॅलिटीज वगैरे करायच्या, तिला फार वेळ तिथे जाणार, वगैरे साईन करायची, बरंच काही बोलत होती बाबा. चल ना माझ्या बरोबर. आयत्या वेळेला बरोबर ही मोनिका काम करते बरं. माझा गेम केला, स्वतः सटकली आणि मला इथे अडकवलं. राजकुमार मनातल्या मनात बोलत असतो. तिलोत्तमा म्हणते, जे काय काम करतोय ना ते नंतर कर, आधी माझ्याबरोबर चल. खंड्याला शोधायला कसा जाऊ? आई, मला आत्ता आठवलं, ती म्हणाली होती मी शुभ्राच्या स्कूलमध्ये शुभ्राला पोहोचवते आणि मग डायरेक्ट मीटिंगला पोहोचते. आत्ता आठवलं. महत्वाचं काम आहे, ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज आई, मी नाही येऊ शकत. व्यक्तीला भेटायचंय, सगळी उत्तरं देणार तू. प्लीज आई. मला खरंच कळत नाही रे, तुझं एक्झॅक्टली चाललंय तरी काय? इकडे येत नाही, बिझनेस कडे लक्ष देत नाही, इकडे तिकडे बाहेरच चाललेलं असतं. म्हणजे नक्की चाललंय तरी काय, कळेल का मला? कोण व्यक्ती आहे, खूप महत्वाची का? म्हणजे यांना भेटणं गरजेचंच आहे का? महत्वाचीच आहे. करतो फोनवरनं, रिलॅक्स. पुढे हो, मी नंतर येतो. नो, आपण सोबतच जाणार. मी तुला घेतल्याशिवाय काय जात नसते. आता माझ्याबरोबर यायचे, खूप महत्वाची मीटिंग आहे. का अगदी बरोबर बोलत होती. कंपनीतल्या सगळ्या मोठ्या डिसिजन मध्ये तू असलाच पाहिजे. तुला सुद्धा नॉलेज असलं पाहिजे ना, कुठे काय चाललंय काय नाही. पटकन चल. कुमार मालक आहे कंपनीचा, चल बरं तू. चल. हाताला धरून राजकुमारला लहान बाळासारखं आता तिलोत्तमाने चालवलेलं असतं. आता ओवी, सारंग, शुभ्रा स्कूलमध्ये आलेले असतात. सारंगने ओवीला उतरवलेलं असतं. तो म्हणतो, शुभ्रा चल बाळा. नाही, जोपर्यंत मम्मा येत नाही तोपर्यंत मी उतरत नसते. काका, मी उतरणार नाही. सुट्टीत येणार आहे तुला भेटायला. ती आत्ताच फोन केला बाळा तिने. तिला उशीर होणार आणि यायला मग मधल्या सुट्टीत येऊन जाणार आहे. चल शुभ्रा, चल, काम आलंय ना, तू शाळेत तर जाऊन बस, ती लगेच येईल बघ. चिडचिड करत उतरलेली असते ही शुभ्रा. हे उतरलेले असतात, हे चाललेले असतात. आत तेवढ्यात काय अबीरची गाडी येते आणि ओवी लांबूनच अबीर असं ओरडते. तो पटकन खाली येतो आणि दोघं एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. विठ्ठलाने आपलं ऐकलं बघ. ओवीने सुद्धा या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलंय. आता आम्ही काय रोज भेटणार बघ. शाळेत ऍडमिशन घेतलंय, मग अरे ना आपण रोज भेटणार होत. आता पण 20 डिव्हिजन आहे ना, दोघांची सुद्धा एकच डिव्हिजन असते. आता अबीर आणि ओवी एकाच डिव्हिजन मध्ये बसणार असतात, एकाच बेंचवर. मी पळत आलेली असते, बाबा बघितलं का, अबीर माझ्याच शाळेत आणि माझ्याच डिव्हिजन मध्ये एकाच बेंचवर बसणार होतो मी. नाचायला लागलेली असते ओवी, इतका आनंद झालेला असतो. अबीर म्हणतो, आणि माझं सगळंच ऐकलंय बरं आतापर्यंत. सारं म्हणतो, काय ऐकलंय रे विठुराया? जेलमध्ये गेला होता ना, मी विठ्ठलाला खूप प्रार्थना केली की माझ्या सुपर हिरोला बाहेर सोडव. तीच म्हटलं, पोलिसांनी इतक्या लवकर कसं सोडलं मला? तू विठ्ठलाकडे सांगितलं म्हणून मला सोडलंय बघ. किलोवर प्रार्थना केली म्हणून तर सोडलं रे, तू म्हणू नका हो. आणि माझ्या विठ्ठलाने तुमच्यासारखे कित्येक लोकांना संकटातून सोडवलं असेल. आता कोण थँक्यू म्हणणार? थँक्यू ऐकून कंटाळा आलाय, नका म्हणू ते थँक्यू बिंकू. बोलणं ऐकून सारंगला हसायला येत असतं, कमालीचं बोलत असतो. शुभ्रा ही या अबीरकडे रागाने बघत असते. अबीर म्हणतो, ओवी कोण आहे ग? ही माझी बहीण आहे शुभ्रा. ते सख्खी बहीण नाहीये, माझ्या काकांची मुलगी आहे. ती खूप खडूस आहे, जवळ जाऊ नकोस. तो आता हातात द्यायला लागलेला असतो. ओवी म्हणते, एक नंबरची खडूस आहे ती, की त्रास देते हा घरी. टेन्शन घेऊ नको ओवी, मी आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नको. भाऊ शाळेत असणारे, तुझ्या सोबत असणारे, त्यामुळे नो टेन्शन. काय करू दे, मी आहे की. म्हणते नंतर बघून घ्या. चला आता आतमध्ये जायला उशीर होतोय. चला दिवशी उशीर नको, चला आतमध्ये. आता अबीरची पप्पी घेते आणि मस्ती करू नको असं सांगते. ओवी लगेच चिडलेली असते.
सावली टीचरने अबीरची पप्पी घेतली. सारंग म्हणतो इकडे मी घेतो. आता नको घेऊ, आधी नाही सुचलं तुला? टीचर माझी पप्पी घ्या ना. सावली टीचरने पप्पी घेतलेली असते. थँक्यू टीचर. हे चाललेले असतात आतमध्ये. अबीर म्हणतो हा चान्स या, थँक्यू वगैरे म्हणायचं. सावली म्हणते हो हो. ते पटापट उशीर होतोय. आता तिघेही पळत चाललेले असतात. तिघे आतमध्ये गेलेले असतात. सावली आणि सारंग एकमेकांकडे बघतात. त्यांची एक नजर होते. सावलीकडे बघतो आणि नजर चोरून परत दुसरीकडे बघायला लागलेलो असतो. सावली मात्र सारंगकडेच बघत असते. आता चाललेला असतो गाडीत बसून. जगन्नाथ म्हणतात सारंग इकडे ये, तुला पोलीस स्टेशनला भेटायला आलो, पण तुझ्या आईने मला काही थांबू दिलं नाही. माझ्या पोराला मी सोडवायला समर्थ आहे, कोणाचीही मला गरज नाही असं वगैरे वगैरे ती काय काय बोलली बघ. अरे काय करू जगन्नाथजी, तुम्हीच सांगा मी कसं वागू आणि काय करू. कुटुंबाकडून मी तुमची माफी मागू शकतो, एवढंच काय करू शकतो, बाकी मी काहीच करू शकत नाहीये. सारंगकडे बघते. हात जोडून सारंग सॉरी म्हणत असतो. नाजी म्हणतात सगळ्यांपेक्षा वेगळा होता आणि वेगळा आहेस, मला गॅरंटी पूर्ण. त्या बाजूने मी शब्द देतो, गुरुकुल परत मिळून देण्यात जेवढं काय मदत करता येईल तेवढी मदत करणार म्हणजे करणार. काय गरज नाहीये, वर बसलेला पांडुरंग येणार सगळ्यांना न्याय मिळून देतो रे. ज्याची त्याच्या वस्तू ज्याच्या त्याच्याकडे बरोबर देतो. योग्य वेळी योग्य त्या माणसाला योग्य ती बुद्धी देतोच तो. डोंट वरी सारंग, नको काळजी करू तू. व्यंकटेश बोलायला लागलेला असतो. सारंगजी त्या दिवशी गुरुकुलसाठी जे काही केलं त्याबद्दल खरंच खरंच थँक्स. चाललेलं असतं पण सावली मात्र एकसारखी सारंगकडे बघत असते. तिची नजर काय हटत नसते सारंगवरून. मी जगन्नाथजी म्हणतात हो ये आता. अजून सुद्धा सारंगलाच बघत असते. चाललेला असतो. सारंगच्या मागे सावली चाललेली असते. लगेच आवाज देते सारंग. सारंग म्हणतो काय ग सावली? थँक्यू. थँक्यू कशाबद्दल ग? साठी जेलमध्ये गेलात ना म्हणून. आता हसतो. तर मी ओवीसाठी केलं होतं ते सगळं. त्याचा क्लास बंद झाला नाही पाहिजे ना म्हणून केलंय मी. काय नाही, बाकी काही नव्हतं पण माझ्या डोक्यात. थँक्यू म्हटले ते मनापासून कुठे म्हटले, अशीच वरवर म्हणाले. हट्ट गेला थँक्स म्हण म्हणून मी थँक्स म्हटले, नाही तर मला काय थँक्स वगैरे म्हणायचं नव्हतं. राग येतो. सावली बाय असं म्हणते आणि रागाने तन करत चाललेली असते. आता रागा गाडीत बसतो आणि सावली सुद्धा. आता जगन्नाथजी दोघांकडे सुद्धा बघतात आणि म्हणतात व्यंकटेश तुला काय वाटतं रे, हे दोघं एकत्र येतील का? व्यंकटेश म्हणतो काका सांगणार, भविष्य तर तुम्ही बघता ना, मग तुम्ही सांगा की जर ते एकत्र आले तर मनापासून आनंद होईल का रे व्यंकटेश? मुलीच्या आनंदाचाच माझा आनंद आहे. तिला जर आनंद होणार असेल तर नक्कीच मला सुद्धा आनंद होणार. असलेला असतो व्यंकटेश आणि जगन्नाथजी सुद्धा बसतात. आता सगळेच चाललेले असतात. जसं मोनिकाने तिच्या गुंडांना सांगितलेलं असतं त्या गुंडांनी तसंच केलेलं असतं आणि बरोबर आता खंड्याला बाहेर काढलेलं असतं हॉस्पिटलमधून. सिव्हिल हॉस्पिटलमधून बाहेर काढलेलं असतं. जो खंड्याचा मित्र असतो किंवा मोनिकाने पाठवलेला असतो तो म्हणतो मॅडम याला तर बाहेर काढलंय मी, पण इतकं रिस्की काम होतं ना त्याला हॉस्पिटलमधून काढणं. बापरे काय सांगू तुम्हाला, कसं कसं बाहेर काढलंय माझं मला माहिती. गार्ड होते वॉर्डच्या बाहेर, नजर चुकवून याला बाहेर आणलंय बघा. चालून जर काही कायद्याची कटकट झाली तर माझ्या अंगाशी येईल सगळं. ते बसलेली असते. मोनिका म्हणते ए जरा गप की, किती बोलतोयस, तुझं तुला माहिती का किती बडबड लावली रे. मोठं काम केलंय म्हणून सगळं ऐकून घेते, नाही ते एक शब्दही ऐकला नसता. जीवाची तुझ्या जोखमीची पूर्ण कल्पना आहे. डोंट वरी, अजिबात त्रास करून घेऊ नको. जितकी रिस्क केल्या त्याच्या कित्येक पटीने तुला पैसे देणार आहे, त्यामुळे डोंट वरी, अजिबात काळजी करू नको. ही बडबड पहिले बंद कर. बोलवलेलं असतं. मोनिका म्हणते इकडे ये, हा पहिला बंडल. खंड्याला जिवंत अवस्थेत मायपर्यंत आणलं त्याबद्दल हा पहिला बंडल. तुझं तोंड कायमचं बंद करण्यासाठी हा दुसरा बंडल आहे. कधीच तोंड उघडायचं नाही, कळतंय का? विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून जिवंत अवस्थेत इथपर्यंत आणलं, हे कुणालाही काहीही सांगायला जायचं नाही. महत्वाचं माझ्या सांगण्यावरून आणि आता सध्या खंड्या माझ्या ताब्यात आहे हे कुणालाही सांगायला जायचं नाही, कळतंय का? तू आणि मी सोडून जगातल्या कुठल्याच व्यक्तीला माहिती नाही पाहिजे. तिसऱ्या व्यक्तीला अजिबात कळता कामा नाही. कळत असेल ना मला काय सांगायचंय? नाही कळणार शब्द आहे माझा, मी कुणालाच काही सांगणार नाहीये. दुसरा बंडल खूप सारे पैसे दिलेले असतात. मोनिकाने एवढं रिस्की काम केलेलं असतं त्यामुळे त्याचा मोबदला त्याला दिलेला असतो. मग आता ओवीची ती कॅम्पवरून बॅग आलेली असते. ती बॅग आवरून ठेवत असतो सगळी आणि त्यामध्ये फोन सुद्धा असतो खंड्याचा. तो फोन आता चार्जिंगला लावत असतो कारण तो चार्जिंगला लावायचा विसरून गेलेला असतो. कोणाचा असेल फोन, तिथे काय करत असेल? सारंगला खूप प्रश्न पडलेले असतात. सारंग म्हणतो मी फोन चार्जिंगला लावतो मग बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. असणाऱ्यांपैकी कोणाचाच फोन नव्हता. मग नक्की कोणाचा असं सारंगच्या लक्षात येतं. तो जो माणूस होता ना तो गुंड झटापटीत त्याचा फोन पडलेला असणार आहे 100%. तर तुला बोलायचंय, फक्त बोलायचंय, थांब की. सारंगने बबलूने त्या खंड्याचा पिच्छा केलेला असतो आणि त्या झटापटीत कदाचित फोन पडलेला असेल. आता सारंगला डाऊट आलेला असतो. त्या माणसाचा तर नसेल ना ज्याचा मी पाठलाग करत होतो, कदाचित त्याचाच फोन असणार आहे. साठी आला असेल का तिथे तो, दुसरं काही कारण असेल. असंख्य प्रश्न अशात सारंगला पडलेले असतात. सगळ्या प्रश्नांची त्याला उत्तर हवी असतात. चालू झाल्याशिवाय त्या माणसाचा पत्ता काय लागत नाही. चार्जिंगला लावलेला असतो सारंगने. मोनिकाने बरोबर खंड्याला ताब्यात घेतलेलं असतं. राजकुमारकडे जाऊन तोंड उघडायच्या आधीच तिने खंड्याला पळवलेलं असतं. मरू नको रे बाबा, लवकर शुद्धीवर ये, मरू नकोस. माझं मोठं आणि महत्वाचं काम करायचं, इतक्या लवकर मरून कसं होणार रे, मरू नकोस. तिचं मूल जे जिवंत आहे ते कुणाकडे आहे, कुठं आहे, कसं आहे ते सगळं काही मला सांगायचंय. त्यामुळे खंड्या तू मरू नकोस रे, माझं काम केल्याशिवाय तर मरूच नको. बरं, गोष्टींची माहिती मला हवी आणि ती माहिती खंड्या तू देणार याची गॅरंटी मला आहे. सगळी माहिती मला मिळाली ना की तुझ्या हाताची सलाईन बाहेर फेकून देईन आणि तुला मुक्त करीन, की यातून कायमची मुक्त करीन. फक्त मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, मग तू मर. शुद्धीवर ये खंड्या आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं मला दे रे बाबा.
तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर सगळ्या गोष्टी अर्धवट राहतील, कुणाला कशाचाच काही पत्ता लागणार नाही. म्हणते तू दुसरा गुंड असतो त्याला म्हणते, आता मी जे काय सांगणार आहे ना तुझ्या मेंदूत व्यवस्थित फिट करायचं, अजिबात मेंदू हलू देऊ नकोस. मी जे काय सांगणार आहे ना शांतपणे ऐक आणि फिट करून ठेव. अंड्याला दिवसातून 2दा सूप आणि 1दा तांदळाची पेस्ट द्यायची म्हणजे द्यायचीच. त्याला जिवंत ठेवायचं आहे, त्याला बरं करायचं आहे. ही जी सगळी औषधं आहे ना वेळोवेळी औषधं बरोबर द्यायची बरं. हो मॅडम, बरोबर दिली जातील. खूप खराब वाटते मॅडम, जगल का हा? डॉक्टरांना बोलवलं तर रे गप रे, डॉक्टर बिक्टर कशाला पाहिजे रे इथे? त्या डॉक्टरची गरज नाही आहे, आत्ताच सांगते. इथे हे कुणालाही कळता कामा नये, अगदी कुणाला सुद्धा कळायला नाही पाहिजे की खंड्या इथे माय बरोबर आहे. घराच्या बाहेर कुणालाच कळता कामा नये. कळत असेल ना तुला मी काय सांगतेय? पोलीस, डॉक्टर, ही कुणाचीही नजर या खंड्यापर्यंत पोहोचलीच नाही पाहिजे. कुणाची सावली सुद्धा पडता कामा नये इथे, आत्ताच सांगते मी. तू या घरात कोणाला आत घेशील ना तू स्वतः या घराच्या बाहेर जाशील. त्याला घामच फुटलेला असतो. मोनिकाने इतकी सक्त वॉर्निंग दिलेली असते. त्यासाठी काही विचारत चौकशी करत कुणीही इथे जरी आलं ना पर्यंत पोहोचलं कुणी चौकशी करत 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 तर तू काय करशील रे? काय माहित नाही असं बोलील ना मॅडम. माझा आणि त्याचा काही संबंध, मी ओळखतच नाही त्या व्यक्तीला. गुड, व्हेरी गुड असंच बोलायचं बरं. मी त्या व्यक्तीला ओळखतच नाही एवढं बोलायचं आणि मोकळं व्हायचं. कळतंय का? तुझा आणि त्याचा काही एक संबंध नाहीये. त्याच्या आधी जी व्यक्ती आली आहे ना ती कशी दिसते, काय दिसते, तिचं नाव काय, गाव काय, सगळी माहिती फोनवर कळवायची. कळतंय का? कुणालाही आतमध्ये घ्यायचं नाही. तो खंड्याची देखरेख करायला माणूस ठेवलेला असतो. त्याला अक्षरशः घाम आलेला असतो. इतका घाबरलेला असतो मोनिकाला की खंड्यामध्ये असं काय राज लपलंय की त्याला वाचवण्यासाठी एवढा पैसा खर्च करते मोनिका. पाण्यासारखा पैसा तर खर्च करतीये आणि मला सांगितलंय की खंड्या इथे चुकून सुद्धा कुणाला कळता कामा नाही. इतका घाबरलेला असतो तो माणूस. आता सावली बसलेली असते घरात काम करत. आता अबीर छान शाळेतून आलेला असतो, कपडे वगैरे चेंज करतो आणि उड्या मारतच आलेला असतो. आई शाळेत काय झालं काय नाही तुला सांगतो की मी काय धम्माल केली आहे. इतकी मज्जा आली ना आमच्या शाळेमध्ये आज, तुला काय सांगू. सावली म्हणते हो 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 अबीर सांग की, हळूहळू सांग काय झालंय सांग की, तुला माहिती आहे का? सावली म्हणते नाही मी घरी येणार आहे अबीर. मग तुझ्या स्कूलमध्ये काय झालं मला कसं कळणार? क्लासमध्ये मी आली होती का बसायला? नाही ना. अगं नव्हती आली ना तू. अगं मग मला कसं कळणार तुझ्या क्लासमध्ये काय झाले अबीर? तू सांगितल्याशिवाय कसं कळणार? अगं बाई हो नव्हती आली ना माझ्या क्लासमध्ये. मग मी सांगतोय तर ऐक ना. मग सावली म्हणते मी कुठे ऐकत नाहीये, तूच सांगत नाहीये अबीर. तू सांग ना म्हणजे मी ऐकते ना. मी माझ्याच क्लासमध्ये आणि दररोज माझ्याच बेंचवर बसणार आहे ती. आहे की नाही गुड न्यूज, आहे की नाही धमाल? ओवी माझ्या स्कूलमध्ये असावी म्हणून विठुरायाकडे प्रार्थना करत होतो मी आणि विठुरायाने घरानं ऐकलं की ती माझ्या स्कूलमध्ये, माझ्या क्लासमध्ये आणि माझ्याच बेंचवर बसणार. आता ओवी आणि मी अख्खा दिवस एकत्र धमाल करणार. खरंच ओवी आणि मी बेस्ट फ्रेंड आहोत. खरंच खूप छान वाटलं की ओवी माझ्या बरोबर आहे आणि माझ्याच बेंचवर बसणार आहे. त्याला खूप आनंद झालेला असतो की अबीर इतका खुश आहे आणि ओवी त्याच्या बरोबर आहे म्हटल्यावर सावलीला अजूनच छान वाटलेलं असतं. अबीरला ओवीची कंपनी मिळालेली असते आणि ओवीला अबीरची. दोघांचं छान जमत असतं त्यामुळे दोघे छान राहणार स्कूलमध्ये याची गॅरंटी असते सावलीला. तुला माहिती का आई खूप धमाल केली का आम्ही, इतकी मज्जा आली ना आज. अबीर आता शाळेचा पहिला दिवस असतो. शाळेत काय काय धमाल कमाल केली सगळं काही इतका उड्या मारून सांगत असतो आणि तेवढ्याच आनंदाने सावली त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेत असते. म्हणतो आई तुला मी काय सांगू, इतकी मज्जा आली, मला इतका आनंद झालाय. अबीर नुसता आनंदाने उड्याच मारत असतो. काय करू आणि काय नाही अबीरला सुचत नसतं. किती काय गोष्टी ह्या सावलीला सांगायच्या त्याला कळतच नसतं. इतका वेड्यासारखा करत असतो. सावली म्हणते हो हो अबीर आता सोबतच राहणार आहे ना, मग जरा शांत राहा की, हळूहळू सांग की काय काय केली तेवढं सांगणार आहे मला. काय मज्जा केली सांग की. ती का आज दुपारी लंच ब्रेक मध्ये मुलगा ओवीची पाण्याची बॉटल घेतली होती की. मग काय मी काय त्याला सोडत असतो होय? मग काय पाण्याची बॉटल त्या मुलाने चोरली. मग ओवी बिचारी रडायला लागली. इतकी रडते की बस. ओवी काही केल्यात थांबायलाच तयार नव्हती. ती बॉटल तिच्या काकूने तिच्यासाठी स्पेशल घेतलेली होती ना, मग ती खूप तिच्यासाठी स्पेशल होती. काकूने दिलेलं गिफ्ट तिचं हरवलंय, कोणीतरी चोरून पळतंय म्हटल्यावर ओवीला राग येणार ना, ओवीला त्रास होणार ना. मग ती इतकी रडत होती. बापरे, तिला कसं बसं मी शांत केलं आणि म्हटलं ओवी तू टेन्शन घेऊ नको, तुझी पाण्याची बॉटल मी तुला देते. ती रडत होती. मग काय झालं रे पुढे? मग विचारती आई तू. छोटा सुपर हिरो आहे की. पोराला चांगला धडा शिकवला, चांगली त्याची अक्कल जागेवर आणली आणि ओवीची पाण्याची बॉटल देऊन टाकली. मग काय ओवी हॅप्पी झाली की. सरळ गेलो त्याच्याकडे आणि पाण्याची बॉटल हिसकावली आणि ओवीकडे दिली आणि त्यालाही सांगितलं परत जर हिच्या बॉटलला हात लावशील तर याद राखा अबीर नाव आहे माझं. शिकवलं म्हणजे काय केलं रे अबीर? मारामारी केलीये का? आता अबीर अडकलेला असतो. बोलता ओवी म्हणते अबीर तू मारामारी केलीये का बोल. अबीरचं बोलणंच बंद झालेलं असतं.
अबीर मला हे चालणार नाही, हे मारामारी करणं, हे धिंगाणा वगैरे ठीक आहे, पण स्कूलमध्ये जाऊन हे मारामारी, हे कुठली पद्धत आहे? तू सांग, मारामारी केली आहे का? तू एक जरी तक्रार आली ना तर याद राखा, शाळेतच मारेन तुला मी जरा ऐकतीस का? तू धडा शिकवला म्हणजे भांडणच केलं असं होतंय का अर्थ? अगं बाई, भांडण बिंडण नाही केलंय मी, ऐक तर तुम्ही काय सांगतोय तुला. एक जरी कंप्लेंट आली तर मी तुला सोडणार नाही. अगं आई, मी तुला काय सांगतोय आधी ऐकून घेतीयस का तू? म्हटलं परत जो ओवीच्या बोटला हात लावशील तर मी सरांना नाव सांगीन असं सांगितलं. मग तो घाबरला की ऐकतो मी तुझं, मी तुला अजिबात त्रास देत नाही आणि मारामारी तर अजिबात करणार नाहीये. त्यामुळे तू उगाच कसलंही टेन्शन घेऊ नको आणि काळजी तर अजिबात करू नको. माझं काहीच ऐकत नाही. तू म्हटली का गं सुपर हिरोला थँक्यू? कोण रे? मी तुझा गुड बॉय. कोण आहे? आई. आई आहे मी, तू गुड आई आहे तू माझी. आईला तिच्या गुड मुलाचं ऐकायला लागणार ना. सॉरी म्हण म्हटल्यावर सॉरी म्हणायलाच लागलं मला. सुपर हिरो सॉरी बोललीस? हो बोलली की सॉरी बोलले, थँक्यू बोलले, मनापासून त्यांना थँक्यू बोलले. खरंच हो, मनापासून थँक्यू बोलले त्यांना मी. लगेच नाचायला लागलेला असतो. माझी आई सॉरी म्हणाली, थँक्यू म्हणाली, आता अबीर नाचायला लागलेलं असतो. याला असं वाटत असतं कशाच्या तरी निमित्ताने सारंगने आणि सावलीने सारखं बोलावं. माझी आई बेस्ट, अख्खं घर याने डोक्यावर घेतलेलं असतं. आता नाच सुटलेलं असतो घरभर हा अबीर. आता ओवी घरी आलेली असते, ओवीचा अभ्यास वगैरे सुरू झालेला असतो आणि अमृता तिच्याकडे सगळं लक्ष देऊन तिच्याकडनं करून घेत असते. ओवीचं लक्ष नसतं. अमृता म्हणते, लक्ष कुठे आहे ग तुझं? कुठे आहे? सुशीला ताई बरोबर बाहेर गेला, एक केसची नवीन काहीतरी आलंय ना, ती इन्क्वायरी करायला गेलाय. तो एक विचारू का? ओवी आता अमृताला प्रश्न विचारते. अमृता म्हणते, विचार की. जर कोणी आपल्याशी खोटं बोलत असेल, नाटक करत असेल, तर तो नाटक करतोय, खोटं बोलतोय, हे समोर कसं आणायचं सांग ना. आपण पण त्यांच्या नाटकात सामील व्हायचं होणार ना. आपण जर त्यांच्या नाटकात सामील झालो तर ते म्हणतील हे कुठून आले आपल्या नाटकात, त्यांचा गोंधळ होणार. जे काय चाललंय सगळं गोंधळून खरं काय ते बोलून टाकणार. आयडिया भारी आहे खरंच. आता तुझे म्हटलीस ना, अगदी तसंच करणार आहे मी. मला फोन दे ना, मला अबीरशी बोलायचं प्लीज. अबीरला इतका आनंद होतो की ओवीचा फोन आलाय. आता हे दोघं बोलायला सुरुवात करतात. फोन लावणार होतो. बोल की ओवी, माझी आई तुझ्या बाबांना आज थँक्यू बोलली माहिती का? वा, म्हणजे दोघांमध्ये मैत्री व्हायला लागली. पण तुला सुपर डुपर आयडिया सांगायची. कोणती आयडिया सांग की? आपल्या आई बाबा लपाछपीचे जे नाटक करताय ना ते बंद करतील अशी आयडिया. काय आयडिया सुचली? ओवीने सगळी अबीरला सांगून टाकलेली असते. अबीरने सुद्धा शांतपणे सगळी आयडिया ऐकलेली असते. एकंदरीत त्याला अंदाज आलेला असतो ओवीला काय सांगायची. काय डोकं आहे का तुझं सुपर? कधी कधी असं वाटतं ना की आपण दोघे खरंच बहीण भाऊ आहोत. इतके विचार जुळतात आणि इतकं डोकं चालतं आपलं. डोकं माझ्यासारखं सुपर डुपर चालतं ना, त्यामुळे शंका येते. बरं हेल्प केली, मुलाला बरोबर पनिशमेंट मिळवून दिली ना म्हणून. घेतलेली आयडिया कशी वाटली? ओवी एक नंबर आयडिया आहे. आपण तसंच करू. आता आयडिया सक्सेसफुल करण्यासाठी त्या दोघांना परत एकदा एकत्र आणायला लागणार. तेव्हा आपली आयडिया सक्सेसफुल होईल. संपला, गुरुकुल बंद झाला. आता आयडिया कशी वर्क करायची? ओवी काहीतरी सुचव बाबा, मला काय सुचत नाहीये. आयडिया तू सुचव. आयडिया तर मी दाखवली ना कशी आहे. आता पुढे काय करायचं ते तू कर. ठीक आहे बाबा, करतो काहीतरी, लावतोय माझं डोकं. ओवी मेंदूवर जरा ताण देऊ दे, बरोबर आयडिया सुचेल. मला पण आयडिया सुचलेली असते. ओवी म्हणते, खरंच सुपर आहे तू, काय लवकर आयडिया सुचलेली तुला, भारी आयडिया आहे भारी. ओवीने अबीरने दोघांनीही फोन बंद केलेला असतो आणि एकमेकांना गुड नाईट म्हणून ते आता झोपी जाणार असतात. मित्रांनो, बघू आता ओवी आणि अबीरने मिळून दोघांनी काय असा प्लॅन केलाय की जेणेकरून सारंग आणि सावली एकत्र येणार म्हणजे येणारच. हे जर बघायचं असेल काय प्लॅन आहे आणि कसे सारंग सावली एकत्र येणार, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.